नमस्कार. देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. बोलून चुकल्यावर चुकून बोलल्याची कबुली देण्याचा प्रकार अलीकडे बराच वाढलाय. खरे तर चुकून वगैरे कोणी काहीच बोललेले नसते, त्यांना तेच बोलायचे असते. परंतु नंतर प्रकरण अंगाशी येऊ लागल्यावर आपली कातडी वाचवण्यासाठी चुकून बोललो किंवा आपल्या बोलण्याचा विपर्यास करण्यास आला अशी सारवासारव केली जाते. अबू आझमींनी तेच केले. औरंगजेबाची स्तुती करताना त्यांना आपण भारतात जाऊ द्या, महाराष्ट्रात आहोत याचे भान नसेल असं म्हणता येणार नाही. इतिहासकारांचे दाखले देत त्यांनी औरंगजेबाची भलावण करण्याचा प्रयत्न केला. परंतु नंतर हे प्रकरण जास्तच अंगाशी येऊ शकते हे लक्षात आल्यावर आपल्याला तसे म्हणायचे नव्हते, परंतु कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो असे म्हणत सपशेल माघार घेतली. त्यांच्या वक्तव्यावर इतका गदारोळ झाला नसता तर त्यांनी आपले विधान मागे घेतले असते का, हा खरा प्रश्न आहे. त्यांना जे वाटते ते बोलून गेले, विचारपूर्वक बोलून गेले. परंतु त्यावर तीव्र आणि टोकाच्या प्रतिक्रिया आल्यानंतर त्यांनी आपले शब्द मागे घेतले. हीच बाब संघाचे वरिष्ठ पदाधिकारी भैयाजी जोशींनाही लागू होते. मुंबईत मराठी बोललेच पाहिजे असे काही नाही. मुंबई शहर अनेक भाषकांचे शहर आहे. इथे प्रत्येक भागात वेगवेगळी भाषा बोलली जाते. घाटकोपरची भाषा गुजराती आहे अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी केले. त्यावर अर्थातच तितक्याच तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया आल्या. अगदी मुख्यमंत्र्यांनाही महाराष्ट्रात मराठी भाषाच बोलली जाईल, इथे राहणाऱ्यांना मराठी बोलता यायलाच पाहिजे असे ठामपणे सांगावे लागले. आपल्या वक्तव्यामुळे आपलेच लोक अडचणीत येत असल्याचे पाहून भैयाजी जोशी यांनी तत्काळ आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असे म्हणत आपल्या विधानावरून सपशेल माघार घेतली. संघाचा इतका वरिष्ठ नेता इतक्या सहज असे काही बोलू शकत नाही. वाद निर्माण झाल्यावर चुकून बोललो, चुकीचा अर्थ घेण्यात आला अशी काही सारवासारव करण्याऐवजी बोलताच कशाला. अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये. बघत रहा देशोन्नती. नमस्कार.